समोरची चारी अजून खोल आणि रुंद करून घेतली आणि हे पाणी या उताराला इथं आलं की आपोआप उताराला जाईल, कारण पूर्ण उतार आहे इथं. म्हणजे ओव्हरफ्लो आता इथनं पुढं ओव्हरफ्लोचं पाणी वाया न जातं चारीत मुरवलं जाईल. हे तोंड काढून घेतलं. हा पूर्ण उतार आहे असा इकडं. पुढं बांध घातल्यामुळे पाणी डाव्याला डायव्हर्ट होऊन पूर्ण चारीत जाणार आहे. आज आंगवडे साहेब होते, मी होतो. टाकी ओव्हरफ्लो होऊन ही खाच पडलेली. तर या ठिकाणी आपण इथं बांध घातला आहे, जेणेकरून पाणी डाव्या हाताला डायव्हर्ट व्हावं आणि समोरच्या चारीमध्ये तिथं खोल मुरावं. म्हणजे जरी ओव्हरफ्लो झाली टाकी तरी मुरावी, अशा दृष्टीने आम्ही हे काम केलेलं आहे. आंगवडे साहेब आणि मी होतो संध्याकाळचं आणि हे काम केलेलं आहे. ठीक आहे.